धन्यवाद. मुलींना, आपल्या आईला धन्यवाद, मुलांना धन्यवाद, आपल्या परिवाराला धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद, माझ्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद, माझ्या यूट्यूबला धन्यवाद. बघा नो, 4 दिवस झालं काम नाही केलं तर माझ्याकडे पैसे नाही, तर बारके पोरं नुसते मला किरकिर करायला लागलेत. आणि माझ्याकडे पैसे असले तर नुसतं म्हणतात पैसे 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 करून मला माझ्या पुढं येतात. बघा ना, मग असंच आहे बघा, प्रत्येकाचं बी असेच आहे, सगळ्यांचंच असं आहे. जर आपल्याच बँकमध्ये बँक बॅलन्स असलं तर आपल्याला सगळ्यांना वाटते हाय हिच्याकडं पैसा नाही का, सगळेजण गोड बोलतात. आणि आपल्याकडंच काय पैसे नसले तर बघा की सगळ्यांनाच असं वाटतंय की काय ह्याच्याकडं काय पैसा आहे का, तेव्हा हिला बोलायचे चांगलं नाही का. आणि मग म्हणून काय करायचं बघा, आपण प्रत्येकाने कुणी कुणावर बसायला नकोच आहे या जगामध्ये. तर पहिलं तरी बघा आपल्या आई बहिणीला ओळखत होते, पण आता तर बघा ओळखलं तर ओळखतेत नाही तर ओळखत पण नाहीत. आणि पैसा पाणी नसल्यावर तर कुणीच भाऊ पण विचारत नाही आपला, आणि बहीण पण विचारत नाही. आणि सगळं काय पहिलं केलेलं असलं तर त्यांना याद पण येत नाही का, तर त्या बहिणीकडे आता काय नसतंच म्हणून नाही का. बहिणीचंच नाही असं कुणाचं पण आहे. आता आपण दुसऱ्यांना पण, आता बाजूवाले आहे किंवा आपल्या नातेवाईक आहेत, तर आता आपल्याकडं काय नसलं तर नातेवाईक आपल्याला बिलकुल इज्जत देत नाहीत. घरी गेलं तरी आलं काय आणि गेलं काय. आणि ह्याच जाग्यावर जर पैशावाला घरी असला तर त्याला एवढं कुठं ठेवू कुठं नाही करतात, त्याची चदारी करतात, त्याची सेवा करतात, त्यांना विचारतात, पूछतात काय पाहिजे काय नाही. आणि गरीबा जर त्यांच्या घरी गेला तर तांबर पाणी द्यायला पण त्यांना नको वाटते, त्यांना वाटते. आणि गरीब बघा, गरीब कुणाच्या बी घरी जाऊ द्या, हातामध्ये हे बघा 100 रुपये नसले तर हे बघा 50चं तरी घेऊन जाणार. आणि 25 रुपये बी असले तरी ते म्हणणार 25 रुपये आहेत माझ्याकडे, एवढं 25 रुपयाचं आपण 4 बिस्किट तरी घेऊन जावं, ते गरीब म्हणतो. आणि मोठा असा हात हालीत येते मोठा, का तर ते मोठा असतो ना, कार लावलेली असते ना दरवाजात, त्या कारला बघून आपले पोटं भरतात ना, हे का नाही. असं असतं म्हणून नाही का, गरीबाची जर इज्जत केली तर गरीब एवढा आशीर्वाद देतोय. आणि गरीबाला चांगलं चुंगलं केलं तर गरीब भरभरून त्याच्या मनाची समाधानी होती. आणि मोठ्याला किती पण खाऊ घाला आणि किती पण त्याच्या थैलीत बांधून द्या, त्याच्या बॅगमध्ये बांधून द्या, त्याच्या गाडीमध्ये टाकून द्या, थैल्याची थैल्या बॅगीची बॅगी, पण त्याला काहीच वाटत नाही मोठ्याला. आणि गरीबाला जर एवढं दिलं बांधून तर ते किती आलं तर सोडून भागतात लेकरं. काय दिले आमच्या पाहुण्यांनी, काय नाही, आमच्या बहिणीनं काय दिले, आमच्या मामाने काय दिले, सोडून बघतात थैली. आणि जर मोठा जर घरात तेवढं घेऊन गेला तर नोकरला म्हणणार काय त्या गाडीमध्ये सामान आणून टाकते गोदाममध्ये, असं मोठं म्हणतो. म्हणून गरीबाची इज्जत करायची. आणि गरीब आहे बघा, आज ना उद्या नक्कीच बघा स्वप्न पूर्ण स्वतःचं पण करते आणि सगळ्याला पण दाखवते. आणि एक दिवस गरीबाचं स्वप्न पूर्ण होते. देव परमेश्वर आपल्या संग आहे, हे कृष्ण भगवान आपल्या संग आहे. म्हणून गरीबाची कधी बी इज्जत करा, कधी बी इज्जत करा.